सो पुढे काय झालं ते आता आपण बघूया. स्वागत आहे सगळ्यांचं सेकंड सेशनमध्ये. तर असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर पुढे घडलं काय? दॅट वी विल लूक ॲट. सो बघा, माहिती आहे का तुम्हाला द मुळशी सत्याग्रह असहकार चळवळीतील काळात पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले व त्यांच्यासाठी 7 वर्षाची शिक्षा त्यांना झाली. तसे what happened exactly in the Mulsi? So in the Mulsi Satyagraha, we can see. So in 1922, or we can say on the duration of non-cooperation movement, 1922 च्या आधीचा पार्ट आहे, ठीक आहे. Before the suspend of the non-cooperation movement, during the non-cooperation movement, the farmers of the Mulsi Taluka in the Pune district launched the Satyagraha against the government, and the Senapati Panduranga Mahadev Bapat led the Mulsi Satyagraha, for which he was punished with the 6 year of imprisonment और imprisonment. तो सी मतलब क्या हुआ कि 7 years के लिए उनको सजा मिली थी क्योंकि उन्होंने सरकार के खिलाफ सत्याग्रह किया था. ओके, मुंशी में, और मुंशी क्या है, पुणे में एक जगह है, तो हमको पता है क्योंकि उसके रिगार्डिंग कुछ मूवीज वगैरह आए हैं, वो भी हमने सुना ही है उसके बारे में, राइट. सो वह मुंशी जो उधर बोला गया था वो एक जगह का नाम है, गांव का नाम है. अभी देखो, अभी हम लोग देखते आता पुढे आपण बघूया पुढचं. तर मार्च 1992 मध्ये जेव्हा गांधीजींना अटक करण्यात आली त्यांच्यावर यंग इंडियन हे 3 राष्ट्रद्रोहीचे त्यांच्यावरती यंग इंडिया यंग इंडियात 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिण्याचा आरोप ठेवून राष्ट्रद्रोहाला खटला भरण्यात आला होता. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापना करण्यात आली होती. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मग पुढे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने गांधीजींना तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबर विधायक कार्यक्रम हाती घेतले. त्यात प्रामुख्याने स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्य निवारण, खादीचा प्रसार आणि नंतर राष्ट्रीय शिक्षण या गोष्टींचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. सो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली? सो सी what happened exactly? The Gandhiji was arrested in the March 1922. So see, or we can say that for writing this anti-national articles in Young India, special courts was set up in Ahmedabad, and the Gandhiji was sentenced for the 6 year of imprisonment. म्हणजेच क्या हुआ कि उनके ऊपर आप देशद्रोहीचा किंवा राष्ट्रद्रोहीचा म्हणजेच काय की अँटी नॅशनल आर्टिकल्स म्हणजे आपण बघा वी हॅव सीन दी न्यूजपेपर जर आपण घरी येत असेल आणि न्यूजपेपर जर आपण बघितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख लिहिले जातात, तिथं वेगवेगळे आर्टिकल्स लिखा जाता है. तो उस आर्टिकल्स या राष्ट्रद्रोह के लिए या फिर सरकार के खिलाफ लोगों में भड़काने की अगर आप कोशिश करो, लोगों को भड़काने की कोशिश करो सरकार के खिलाफ, तो उसको हम लोग एंटी नेशनल थिंग ऐसे बोल सकते हैं, राइट. म्हणजे देशद्रोह, राष्ट्रद्रोह याच्यात म्हणजे काय, याचाच अर्थ काय की आपण लोकांना सरकाराविरुद्ध, त्या देशाच्या सरकाराविरुद्ध आपण भडकवत आहोत. तर अशा आपण बोलतो बेसिकली आरोपाखाली गांधीजींना अटक करण्यात आली होती आणि त्यांना 6 वर्षाची जेल त्यांना शिक्षा घोषवण्यात आली होती आणि ते कुठे घोषवण्यात आले होते, तर अहमदाबादमध्ये स्पेशल कोर्ट अरेंज करण्यात आलं होतं अँड दे ही sentences for the 6 year of imprisonment. लेटर ऑन बिकॉज ऑफ इट हेल्थ इश्यू अँड बिकॉज ऑफ इट हेल्थ, म्हणजे बघा आपल्याला बघू शकतो की गांधीजींची जी हेल्थ होती ती काही एवढी बरीचशी चांगली नसल्या कारणाने, म्हणजे जेलीमध्ये किंवा त्यांना बरेचसे त्यांचे आजारी सारखे आजारी पडल्या कारणामुळे गांधीजींना रिलीज करण्यात आला होता. म्हणजे गांधीजींना अटक म्हणजे त्याच्यावरती त्यांना जेलीतून बाहेर काढण्यात आलं होतं आणि गांधीजींनी मग काय केलं होतं, गांधीजींनी अलॉंग विथ द नॉन कॉपरेशन मुव्हमेंट, म्हणजे अलॉंग विथ द नॉन कॉपरेशन म्हणजे असहकार चळवळी सोबतच त्यांनी काही कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम त्यांनी हाती घेतले होते. सो त्यांनी काही विधायकी काम हाती घेतले होते. विच आर दिस वर्क, टू दिस आर द स्प्रेडिंग ऑफ द स्वदेशी, द हिंदू मुस्लिम युनिटी, द प्रोव्हिजन ऑफ अल्कोहोल, द रिमूव्ह ऑफ अनटचेबिलिटी, द पॉप्युलराइज द यूज ऑफ खादी एंड द नेशनल एजुकेशन एक्सेट्रा. म्हणजेच क्या हुआ यहाँ पे, तो ये जो स्वदेशी माल है, स्वदेशी भाषा है, स्वदेशी घटना है, उनके बारे में उन्होंने प्रसार किया आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत म्हणजे इवन ॲट द विलेजर रूरल एरिया, म्हणजे एखाद्या गावातला व्यक्ती सुद्धा काय चालू आहे देशामध्ये हे सुद्धा जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला
आणि त्यांनी प्रयत्न केला आणि हे जे मूव्हमेंट आहे किंवा हे जे काही मूव्हमेंट आहे किंवा अशा प्रकारचे जे अ, आपण जे अशा प्रकारचे आपण बेसिकली बोलत होतो जे सत्याग्रह वगैरे आहे, तर अशा प्रकारचे जे आंदोलन्स वगैरे आहेत, तर हे फक्त शहरापुरता किंवा मोर्चे वगैरे हे फक्त शहरापुरतं मर्यादित न राहता ते गावागावापर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे आणि गावातल्या प्रत्येक एका व्यक्तीला सुद्धा ते कळलं पाहिजे आणि आपलंसं वाटलं पाहिजे. याच्यासाठी गांधीजींनी जे काही प्रयत्न केले त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम इन इंग्लिश आणि इन मराठी आपण त्यांना विधायकी कामं असं म्हणू शकतो. आता आपण बघूया स्वराज्य पक्ष. तो स्वराज्य पक्ष म्हणजे काय? तर राष्ट्रीय सभेतून चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांना सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळ प्रदेश करण्याची कल्पना मांडली. तर 1922 मध्ये राष्ट्रीय सभेत अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1923 च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कार्यमंडळे स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. त्यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, नंतर मी काय सांगितलं मोहनदास मालवानी मालवीया, लाला लजपत राय, नि. केळकर, पुन्हा केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ संभावली होती, तेव्हा कायदेमंडळाची लढाई स्वराज्य पक्षाने दिली. नंतर कायदेमंडळातील राजकारणातील अन्य धोरणातील त्यांचा प्रखर विरोध केला. भारतातील भावी काळात जबाबदार राज्य पद्धती द्यावी अशी मागणी केली. नंतर भारतीयांनी प्रश्न सोडवण्याची गोलमेज परिषद बोलावली आणि त्या राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळातील ठराव संमत करून घेतले. नंतर राजकारणाने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. राजकारणाने सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. सो सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू व्हॉट इज स्वराज्य पक्ष? तो स्वराज्य पक्ष व्हॉट इज स्वराज्य पार्टी? सो बघा बेसिकली आपण बघत होतो, की आता सध्या आपल्या इंडियामध्ये आपण बघतो, आपल्या भारतामध्ये बघत होतो, की खूप असे वेगवेगळे पार्टीज आपल्याला दिसतात. कुठे कुठे आपल्याला बीजेपी पार्टी दिसते किंवा काँग्रेस पार्टी दिसते किंवा नॅशनल काँग्रेस पार्टी दिसते. तर म्हणजे आपल्याकडे भारतीय जनता पार्टी आहे, नंतर आपल्याकडे काँग्रेस पार्टी आहे, नंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आहे, शिवसेना पार्टी आहे. तर हे काय झालंय बेसिकली पार्टी झाले राइट. हे दीज आर द पॉलिटिकल पार्टीज. पार्टीज म्हणजे काय, की एकत्र आलेला एक संघ आपण बेसिकली बोलतो. तर स्वराज्य पार्टीची एस्टॅब्लिशमेंट झाली होती आणि हे स्वराज्य पार्टीचे एस्टॅब्लिशमेंट स्वराज्य पार्टीची स्थापना काय झाली होती? कारण विधिमंडळामध्ये किंवा सरकाराला आपण प्रखर विरोध करू शकतो. तर विरोध करण्यासाठी बेसिकली म्हणजे ऑफिशियली आपण त्यांना प्रखर विरोध करण्याचा जो हेतू आहे, तो स्वराज्य पार्टीने हाती घेतला होता. आणि बघा, द मेंबर ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस such as the Chittaranjan Das, Motilal Nehru put the idea to constructing the election and the observe the work of the British government. ऑब्स्ट्रक्शन द वर्क ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे काय झालं, की ऑफिशियली आपण त्यांना कशा प्रकारे अपोज करू शकतो, तर हे अपोज करण्यासाठी त्यांनी स्वराज्य पार्टीचे स्थापन झालेले आपण बघू शकतो. आणि 1922 म्हणजे 1922 ला स्वराज्य पार्टी एस्टॅब्लिश झाली होती. सो सी ऑफिशियली म्हणजे काय, आतापर्यंत जे काही मार्चेस, आतापर्यंत जे काही मोर्चे वगैरे चालू होते, दे वर अनऑफिशियल. भले ते एका पार्टीच्या किंवा एका व्यक्तीच्या हाताखाली किंवा ऑफिशियली ते चालू होते. परंतु ऑफिशियली ते चालू होते एखाद्या पार्टीच्या खाली. परंतु ती ऑफिशियल पार्टी ही सरकारासमोर नव्हती. म्हणजे बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, की फॉर एग्जाम्पल हम लोग बोल सकते हैं, देखो कि अगर अभी हमारी सरकार में बीजेपी भी है, कांग्रेस भी है, और दे आर व्हाट, दे आर अवर ऑफिशियल पार्टीज और दे आर रुलिंग अवर ऑफिशियल पार्टी. भले आपले लोकल पार्टी जे असतील म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जे पार्टीज असतील ते भले वेगवेगळे असतील, परंतु ऑफिशियल पार्टीची सर्वात मोठी पार्टी कोणती असते, तर काँग्रेस पार्टी आणि बीजेपी सध्या सध्या आपल्या इंडियामध्ये. तर त्याचप्रमाणे तेव्हा ब्रिटिश पार्टीच्या खिलाफ ब्रिटिश पार्टीच्या अगेन्स्ट, ओके, म्हणजे ब्रिटिश सरकारच्या, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आपली इंडियन कोणतीतरी ऑफिशियल पार्टी चालत राहण्यासाठी जी इलेक्शन निवडून त्यांच्याकडे जाईल किंवा त्यांच्या ऑपोजिट इलेक्शन लढून त्यांच्या ऑपोजिट राहील, तर त्याला आपण स्वराज्य पार्टी असं म्हणू शकतो. तर स्वराज्य पार्टी काय करायची, इलेक्शन निवडून यायचे आणि ते सरकारचे जे काही कार्य आहे त्यांना एक अडथळा निर्माण करायचे. सरकारचे जे काही कार्य आहे त्यांना अडथळा निर्माण करत असेल.
And see, the many members of the Swarajya Party were elected in the Central Legislative Assembly and the Provision Legislative Assembly. म्हणजे बघा असं काउन्सिलिंग तो बघा म्हणजे काय आपण बोलतो तर विधानसभा आणि जे विधानसभा आणि what we can say, just give me a moment. हाँ, विधानसभा आणि जे प्रादेशिक सभा आहे, प्रादेशिक सभा मतलब देखो मुंबई प्रोव्हिजन, कोलकाता प्रोव्हिजन, तर चेन्नई प्रोव्हिजन किंवा मद्रास प्रोव्हिजन. तर हे जे प्रादेशिक जे काही सभा होते त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या निवडणुका झाली होती आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ते निवडून आले होते आणि त्यांच्यामधले मेन कोण होते तर त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, नंतर मदन मोहनला मदन मोहन मालविया, Lala Lajpat Rai, and the NC Kelkar. So these are the some guys. These are the some guys who were elected in this political movement. आणि ते political movement भलेही लोकांमध्ये भले ते काम डाऊन झालं असेल म्हणजे सपोज काम डाऊन झालं असेल म्हणजे काय की भले आता मोर्चे चालू नसेल किंवा मोर्चे चालू नसेल किंवा आक्रोश चालू नसेल बट स्टील एका लेवल पर्यंत ते सस्टेन राहण्यासाठी ते सतत चालू राहण्यासाठी आपण जे पॉलिटिकल पार्टी होती जी स्वराज्य पार्टी म्हणून आपण जे बोलत आहोत ते तिथे कार्य करत होते. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभामध्ये ते लोक कार्य करत होते आणि सेव्हरल ब्रिटिश ऑफिसर अनजस्ट ऑफ द पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशांनी जर कोणतेही कार्य केलं असेल म्हणजे ब्रिटिशांनी कोणतेही कार्य केलं असेल आणि काही जर त्यांनी केलं असेल तर म्हणजे प्रस्ताव वगैरे मांडला असेल किंवा इफ सपोज द ब्रिटिश आर टेलिंग समथिंग सो द स्वराज्य पार्टी ऑलवेज अपोज दिस थिंग आणि एनिथिंग वॉट एव्हर दी थिंग comes from the Britishers, they are there to oppose that thing. म्हणजे जी काही पण गोष्ट ब्रिटिश सरकारकडून ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून किंवा ब्रिटिश लोकांकडून आपल्याकडे यायची असेल तर त्या प्रत्येक गोष्टीला अपोज करण्याचं काम हे स्वराज्य पार्टीने संसदेमध्ये राहून केलेलं आहे. संसदेमध्ये राहून केलेलं मीन्स दे वर इन दी असेंब्ली आणि ते असेंब्लीमध्ये राहून त्यांनी अपोज केलेलं आहे. आणि या असेंब्ली नंतर आपण बोलतो की टू दे डिमांड दॅट द रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट शुड बी गिव्हन टू इंडिया इन फ्युचर and they made the resolution to pass the legislative assembly and release the political leader from the prison. जो बघा तो ये सब काम होने के लिए और इंडिया का जो बारे में बात करने के लिए वी कैन से दैट दे डिमांडेड टू द रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट अँड शुड बी गिवन टू द इंडिया. आणि म्हणजे फ्युचर में मतलब भविष्यामध्ये भारताकडे एक चांगली गव्हर्नमेंट यावी राईट. भविष्यामध्ये भारताकडे चांगली गव्हर्नमेंट यावी लोकांचा विकास व्हावं यासाठी आणि प्लस प्लस जे विनाकारण जेलीमध्ये टाकण्यात आलेले जे लोक आहेत जे विनाकारण जेलीमध्ये टाकण्यात आलेले लोक आहेत त्या लोकांना रजा द्यावी किंवा त्या लोकांना जेलमधून बाहेर काढावं याचं सुद्धा त्यांनी प्रयोजन केले होते आणि त्या सगळ्या डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद आपण बोलत होतो की राऊंड टेबल कॉन्फरन्स त्याला आपण बोलवतो बेसिकली हा कायद्यांना मुक्त करा यासाठी विधिमंडळाचा ठराव समोर गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स राऊंड टेबल कॉन्फरन्स त्यांच्यामध्ये झाली आणि या सगळ्या कॉन्फरन्समध्ये हे सगळे डिमांड्स आहेत म्हणजे कोणते की भविष्यामध्ये चांगली सरकार राहावी यासाठी आमचा पार्टिसिपेशन वाढवा. त्यानंतर सेकंड थिंग अशी की जे आपले इंडियन प्रिझनर्स आहेत म्हणजे जे भारतीय आहेत जे जेलबंद आहेत त्यांना मुक्त करावे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे जे गोष्ट आहेत हे तिथे बोलण्यात आले होते आणि त्याच्यातले काही जे ठराव आहेत ते तिथं मंजूर करण्यात आले होते परंतु बहुतांश जे ठराव आहेत आपले काय करण्यात आले होते रिजेक्ट करण्यात आले होते म्हणजे गव्हर्नमेंट कडून ब्रिटिश सरकारकडून ते जे काही गोष्ट आहे ते काय करण्यात आले रिजेक्ट करण्यात आले होते त्यांना नामंजुरी देण्यात आली होती राईट. सो पुढे काय झालं तर पुढे सायमन कमिशन म्हणजे पुढे काय झालं तर पुढे एक सायमन कमिशन बद्दल आपण जाणून घेऊया. अशा प्रकारची जी गोष्ट आहे आपण स्वराज्य पार्टी आणि स्वराज्य पार्टी कंटिन्युअस म्हणून लढाई देत होती म्हणजे कशाही लढाई देत होती तर ते संसदेमध्ये राहून ते लढाई देत होते म्हणजे मोर्चे वगैरे ते काढत नसेल परंतु संसदेमध्ये सरकारावर टीका करून सो इन द काउन्सिलिंग और इन द असेंब्ली they are pointing on the government, they were talking or they are taking the objection on the government. So with the help of such thing म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी करून ते अपोज करत होते. भले ते मोर्चा वगैरे काढत नव्हते. पुन्हा एकदा बघा स्वराज्य पार्टी भले मोर्चा वगैरे काढत नव्हते अशा प्रकारे कोणतीही गोष्ट करत नव्हते परंतु ते संसदेमध्ये राहून भारतीय हिताची गोष्ट करत होती आणि संसदेमध्ये राहून ते सरकारला अपोज करत होते म्हणजे सरकारला ते विरोध करत होती. आता आपण बघूया सायमन कमिशन. तर सायमन कमिशन म्हणजे काय तर बघा 1919 साली मार्टिन चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा
कायद्याने दिलेल्या सुधारणा असाधारणात्मक होते. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने 1927 म्हणजे 1927 मध्ये सर जॉर्ज सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केली. सो बघा, तो सायमन कमिशन्स मीन्स व्हॉट, की एखादा गोळा म्हणजे लोकांचा झालेला गोळा किंवा लोकांना प्रस्थापित करून एक छोटंसं मंडळ किंवा जो एखाद्या प्रश्नावरती काही ना काही सोल्युशन किंवा एखादं कार्य करण्यासाठी जे काही लोकं एकत्र येऊन टीम बनवतात, त्याला कमिशन असं आपण म्हणू शकतो. तर सायमन कमिशन, तर सायमनच्या अध्यक्षतेखाली म्हणजे जो प्रेसिडेंट त्या कमिशनचा प्रेसिडेंट होता, तो वॉज दी सर जॉन सायमन. अँड ही केम्ड इंटू द इंडिया. म्हणजे बघा, द मार्टिन्ग्यू थेम्स वर्ड या कायद्याने दिलेल्या सुधारणा असाधारणात्मक होते. म्हणजे दे आर नॉट गुड फॉर द इंडियन. द रिफॉर्म इंट्रोड्यूस्ड बाय द मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट ऑफ 1990 वॉज अनसॅटिस्फॅक्टरी. म्हणजे ते काही भारतीय लोकांसाठी ते काही चांगली गोष्ट किंवा आपण बोलतो भारतीय लोकांसाठी मनभावक असे ते काही नव्हती. म्हणून भारतीय लोकांनी काय केलं, hence there was the discontent among the Indian people. म्हणजे यासाठी भारतीय लोकांमध्ये कुठे ना कुठे असंतोष हा दिसत होता. तर या असंतोषाच्या अगेन्स्ट बघा, असंतोषच्या अगेन्स्ट करण्यासाठी करण्यासाठी इंडियन्सने काय केलं, तर जे सायमन कमिशन बसली होती, द सर जॉन सायमन यांच्या चेअरमनशिपवर ते सायमन कमिशन बसले होते, त्यांना बॉयकॉट करण्याचं काँग्रेसने डिसाईड केलं होतं. तर हेन्स दी काँग्रेस डिसाइडेड टू बॉयकॉट दिस कमिशन. म्हणजे काँग्रेसने या समितीला किंवा या समितीवर काय करायचं, आपण बहिष्कार टाकायचा असं त्यांनी विचार केला होता आणि ते त्यांनी निश्चय केला होता. आणि त्यावेळेस इन 1928 म्हणजे 1928 मध्ये द कमिशन अराइव्ड इन इंडिया. म्हणजे ती जी सायमन कमिशन होती, ती जे संघ होता, ते संघ भारतात आले होते 1928 मध्ये. आणि तेव्हा डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट देम आणि पीपल कम अँड डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट देम. म्हणजे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांच्या खिलाफ घोषणाबाजी देण्यासाठी, तर त्यांच्या अगेन्स्ट काही ना काही बोलण्यासाठी त्यांनी ते एकत्र आले होते. तर बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो सायमन गो बॅक अशा प्रकारे तिथं नारा देण्यात आले होते. तर त्या नारा तिथे देण्यात आले होते. बघा, सायमन गो बॅक, सायमन लोक परत जावा, सायमन लोक परत जावा, अशा प्रकारे ते तिथं घोषणाबाजी देण्यात आले होते. 1951 मध्ये भारतात आले होते. म्हणजे बघा, 1928 ला सायमन लोक भारतात आले होते. तर लोकांनी काय केलं, तर बघा या ठिकाणी आपल्याला एक वी कॅन सी द पिक्चर ऑफ दिस दॅट मार्च. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काळ्या कपड्यावरती सायमन गो बॅक, नंतर काळे झेंडे त्यांना दाखवून सायमन गो बॅक अशा प्रकारे अशा प्रकारे मार्चेस किंवा अशा प्रकारचे आंदोलन तिथे घेण्यात आले. आणि त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज, मग ते आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केले होते. लाठीचार्ज म्हणजे ते लोकांना काठीने मारायला त्यांनी चालू करत होते. देअर वॉज अ लाठीचार्ज ऑन दॅट डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे जे लोक तिकडे घोषणाबाजी करत होते, त्या घोषणाबाजीवरती पोलिसांनी काय केलं, तर लाठीचार्ज करण्यात आला होता. तर दिस at the Lahore, the Lala Lajpat Rai ended the demonstration against the Simon Commission, and the police laठीचार्ज demonstrate, and this we can say the Saunders, a police officer, attacked Lalaji with the lathi. After the attack of protect meeting, the Lalaji said, "Every blow of my body will prove the nail in the coffin of the British Empire." With the few and within the few days of attack, the Lalaji डायड. तर बघा, लाला लजपत राय इथं आपल्याला दिसतं. तर लाला लजपत रायने बेसिकली झाला काय, तर बघा, ते जेव्हा लाहोरला लाला लजपत राय लाहोरला आपण बोलतो, तर लाहोरला लाला लजपत राय तिथे एक हे करत होते, निदर्शक करत होते. ही वॉज द डेमॉन्स्ट्रेटेड ओव्हर देअर. डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट मध्ये ते तिथे उपस्थित होते आणि ते सायमनच्या अगेन्स्ट तिथं मार्च घेऊन ते तिकडे उभे होते. तर तिथल्या पोलिसांनी काय केलं, तर तिथल्या जो सॉर्डर्स या उद्दाम पोलिसांनी, बघा, सॉर्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजे मुद्दामून लाला लजपत राय यांच्या छातीवरती लाठ्याचे प्रहार केला. म्हणजे लाला लजपत रायच्या वरती मुद्दामून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यांच्या छातीवरती त्यांना मुद्दामून मारण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे बघू शकतो. आणि तेव्हा लाला लजपत राय काय बोलले, तर लाठीच्या प्रत्येक घाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शेपटेवरती एक खिळा टोचला जात आहे. आणि हे काही दिवसातच म्हणजे पुढे काही दिवसातच लालाजी
काय झालं, त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे बघा, बेसिकली म्हणजे किती तेव्हा लोकांमध्ये एक बघू शकतो, वी कॅन सी एक पेट्रियोटिझम, नंतर एक देशभक्त होते, की भलेही लालाजी त्यांना त्यांच्यावरती मारा पडत होता, त्यांच्यावरती लाठीचार्ज होता, बट स्टिल त्या मोमेंटला सुद्धा ते देशाचा विचार करत होते आणि ते असं सांगत होते, की तुम्ही मला जेवढे मारणार, तेवढाच प्रखर भारतीय तुमच्यावरती हे करणार, काय मारहाण करणार किंवा तुमच्या अगेन्स्ट ते उभे राहणार. तर बघा, लालाजींनी काय सांगितलं, की लाठीच्या प्रत्येक घाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शेपटीवरती एक-एक खिळा टोचला जात आहे. म्हणजे म्हणजेच व्हॉट ही सेड, की दॅट एव्हरी बो ऑन माय बॉडी विल प्रूव्ह द नेल इन द कॉफिन ऑफ द ब्रिटिश एम्पायर. म्हणजे ब्रिटिश एम्पायरचा मतलब आप जितना मुझे मारोगे, उतना ही जोर से मेरे लोग आपके अगेंस्ट खड़े हो जाएंगे. तो इस प्रकार मेरे लोग आपके अगेंस्ट खड़े हो जाएंगे, उतने ही आपके दिन कम होते जा रहे हैं. इस प्रकार लाला लाजपत राय ने मरते समय भी और मार खाते समय भी वहां पे किया हो, ऐसे शब्द उन्होंने प्रचार किया, ऐसा आपण बघू शकतो. तो सी दिस वॉज द पॅट्रियोटिझम लेवल ऑफ द लाला लजपत राय. म्हणजे लाला लजपत राय त्यावेळेस तेवढे मोठे देशभक्त आपण बघू शकतो. तर यावेळेस काय झालं होतं आणि प्लस तेवढे ते मोठे नेते सुद्धा होते. तर बघा, नंतर पुढे काय झालं आपण बघतो, की काही दिवसानंतर आफ्टर द अटॅक और इन द फ्यू डेज लाला लजपत राय और लालाजी डायड, म्हणजे लालाजी यांचा मृत्यू झालेला होता. नंतर आपण बघूया नेहरू रिपोर्ट. तर बघा, सायमन कमिशन मध्ये आपण बघतोय लाला लजपत राय यांचा मृत्यू झालेला वी कॅन सी. आता आपण बघूया नेहरू रिपोर्ट, म्हणजे नेहरू यांचे और अहवाल. तर बघा, भारतातील नेते एकमेव राज्यघटना तयार करू शकत नाही. एक मताने भारतातील नेते एकमेकांनी राज्यघटना बनवू शकत नाही किंवा तयार करू शकत नाही, अशी टीका भारत मंत्री बेकन हेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारतातील वसाहतींचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी व भारतीयांनी मूलभूत नागरी हक्क द्यावे व भाषांवरती और वी कॅन से भाषांवरती प्रांत रचना तयार करावे, या प्रस्ताव या अहवाल होते आणि या अहवाला नेहरू अहवाल असे म्हणतात. तो सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. सो the Bracken head, or we can say the Burkan head. So Burkan head was said that India, or he is the basically the secretary of the state of India. म्हणजे ते बेसिकली आपले सेक्रेटरी होते भारताचे, म्हणजे भारताचं कामकाज बघणारे ते होते. त्यांनी आपल्यावरती काय टीका केली होती. सो व्हॉट दे सेड टू द इंडियन्स, that Indian leaders are not capable, or they are not capable to constitute other constitution. म्हणजे ते एखादं संविधान लिहू शकत नाही किंवा कार्यरचना लिहू शकत नाही, अशा प्रकारचे त्यांनी आपल्यावरती टीका केली होती. आणि हा चॅलेंज एक्सेप्ट करून, म्हणजे तुम्ही आमच्यावरती कसं काय बोलवता, तर हा चॅलेंज एक्सेप्ट करून जवाहरलाल नेहरू, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे चेअरमन होते आणि त्या चेअरमन होते बेसिकली. आणि तिथे एक कमिशन और कमिटी एक स्थापित करणार होती. ती कमिटी वॉज व्हॉट, दॅट इज ऑल पार्टी कमिटी. म्हणजे त्याच्यात सर्व पक्ष, म्हणजे भले ते काँग्रेस असो किंवा भले छोट्या-मोठ्या पार्टी असो, ते सगळ्या पार्टी एकत्र येऊन एक कमिटी बनवण्यात आली होती आणि त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. वी कॅन से द पंडित मोतीलाल नेहरू हे तिथे काय होते तेव्हा अध्यक्ष होते आणि त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी एक लेटर लिहिलं, म्हणजे एक रिपोर्ट तयार केली. रिपोर्टमध्ये काय होतं, टू एस्टॅब्लिश द सेल्फ गव्हर्नमेंट इन द कॉलनीज ऑफ इंडिया, द इम्प्लिमेंट ऑफ अडल्ट फ्रँचायझेस सिस्टम, and we can say the linguistic division of province. Such proposals were put into this report, and this report was known as the Nehru report. म्हणजे बघा, की द ह्युमन राईट जे आपण बोलतो मानवी हक्क आहे, ते आपल्या भारतीयांना भेटावे. इलेक्शनचा जो हक्क आहे किंवा वोटिंग राईट्स आहे, तो आपल्या भारतीयांना भेटावे, किंवा भारतामध्ये वोटिंग सिस्टम एक सेपरेट तयार व्हावी. आणि त्यानंतर आपण बोलू शकतो, की आपले जे त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळावं किंवा त्यांना स्वातंत्र्य भेटावे, अशा प्रकारचे तिथले अहवाल, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे इन दॅट रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये, त्या अहवालमध्ये लिहिण्यात आलेले होते. ठीक आहे. आणि ह्याच अहवालला किंवा याच रिपोर्टला नेहरू रिपोर्ट असं सुद्धा म्हणतात. आणि नंतर बाय द एंड ऑफ द 1929, the indication was given, if the Nehru report is not accepted by the government, then the civil disobedience movement will be started. On this background,
In the December 1929, the Lahore session president by the Pandit Jawaharlal Nehru became the memorable in history. म्हणजे बघा, तर हा जर जे आपली डिमांड आहे, म्हणजे बघा आपली कोणती डिमांड होती, तर बेसिकली आपल्याला मानवी हक्क प्राप्त व्हावे, मतदान पद्धती चालू व्हावे आणि स्वराज्य स्थापन करावे व भारतामध्ये भारतीय वसाहतीमध्ये स्वराज्य स्थापन करावे, अशा प्रकारचे अहवाल किंवा अशा प्रकारचं डिमांड त्यांनी या रिपोर्ट थ्रू केली होती. परंतु जर ही रिपोर्ट इन 1929 मध्ये बघा, इन 1929 मध्ये काय बोलण्यात आलं, जर ही रिपोर्ट एक्सेप्ट करण्यात आली नाही, जर ही रिपोर्ट एक्सेप्ट करण्यात आली नाही, तर आम्ही भारतभर कायदेभंगाचा लढा सुरू करू आणि सनमीने कायदेभंगाचा लढा आपण चालू करू. म्हणजे डिसऑबियन्स आपण बोलतो बेसिकली, तो एक मुवमेंट आपण चालू करूया. सिव्हिल डिसऑबियन्स हे एक मुवमेंट आपण चालू करूया. अशा प्रकारे ठाम व्यक्ती ठाम मत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं आणि यांनी घोषणा केली. बेसिकली आपण बोलतो घोषणा केली, इफ यू आर नॉट एक्सेप्टिंग अवर थिंग्स देन वी विल टेक अ स्टँड अगेन्स्ट यू, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. राईट. आता आपण बघूया पुढे व्हॉट हॅपन इन व्हॉट हॅपन द नेक्स्ट. तर पुढे काय झालं तर आपल्याला बघू ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. या सो पुढे काय झालं तर पुढे पूर्ण स्वराज्याची मागणी, तो संपूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वराज्याची मागणी इथं आपण झालेली बघू शकतो. तो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली, द डिमांड ऑफ पूर्ण स्वराज, द डिमांड ऑफ पूर्ण स्वराज म्हणजे संपूर्ण स्वराज्य. तर संपूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वराज्य आपण बघूया. तर काय झालं तर वसाहतीतले स्वराज्य आता हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुण नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेतील लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता. या ठरावात वी कॅन से राष्ट्रीय सभेचे वसाहती स्वराज्य या उद्देशाने त्याग केला व त्यामुळे वसाहतीचे स्वराज्य या उद्देशाने त्याग केला व त्यामुळे भारतातील संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून पाळण्यात आला. स्वतंत्र दिवस म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले व ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचे चैतन्याने वातावरण निर्माण झाले. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन, द डिमांड ऑफ द पूर्ण स्वराज. तर पूर्ण स्वराज्याची डिमांड करण्यात आली. सी देर आर द डिमांड, म्हणजे हळूहळू आपण जे ट्राय करत आहोत, बेसिकली व्हॉट हॅपन, वी आर ट्राईंग टू गेट अवर इंडिपेंडन्स. आपण हळूहळू आपले डिमांड म्हणजे बेसिकली कसं चालू होतं की आपल्या काही काही मागण्या पूर्ण करून संपूर्ण स्वराज्य प्राप्त करायची, अशा प्रकारचे धोरणा फर्स्ट आपले होते. म्हणजे आपले जे इंडियन लीडर्स होते त्यांची धोरणा काय होते की आपण काही डिमांड्स आपले कंप्लीट करून घेऊ, नंतर अजून काही डिमांड्स आपले कंप्लीट करून घेऊ, नंतर अजून काही जे आपले डिमांड्स आहेत, जे मागण्या आपण कंप्लीट करून हळूहळू आपण संपूर्ण स्वराज्य काबीज करून घेऊ, अशा प्रकार म्हणजे हळूहळू आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवू, अशा प्रकारचं धोरण किंवा अशा प्रकारची पॉलिसी वी वर एक्सेप्टेड. बट विथ द डिमांड ऑफ दिस पूर्ण स्वराज, परंतु या डिमांडमुळे काय झालं, आपण पूर्ण स्वराज्य एकसाथच त्याचं डिमांड आपण करायला लागलो. म्हणजे छोट्या छोट्या मागण्या न करता डिरेक्टली मोठी मागणी आपण करायला सुरुवात केली होती. आणि त्यासाठी आणि तो जो लढा आहे किंवा पूर्ण स्वराज्याची जी डिमांड ही भारतभर पसरावी, ही जी डिमांड आहे किंवा हे जे कार्य आहे किंवा ही जी मुवमेंट आहे हे संपूर्ण भारतभर पसरावे, यासाठी व्हॉट हॅपन, so see, I'm just telling you to spread this to all over the country, or spread this movement to the all, or spread this demand to the all over the country. The Pandit Jawaharlal Nehru comes on the 31st December 1929, and they flagged or they flood or unfurled the Indian tricolor, or म्हणजे आपला जो भारताचा तिरंगा आहे तो त्यांनी फडकवला आणि ते पण आपण बेसिकली त्यांनी फडकवला. आणि त्यानंतर 26 जानेवारी इज डिक्लेअर टू सेलिब्रेट ॲज द इंडिपेंडन्स डे. म्हणजे बघा, त्यांनी भले आपल्याला स्वातंत्र्य भेटलं नाही, परंतु आम्ही आमच्या स्वातंत्र्य आणि आम्ही आमचं काम करू शकतो, अशा प्रकारचे डिरेक्टली घोषणा तिथे करण्यात आली होती. आणि 31 डिसेंबर 1929 रोजी आपण बोलतो, 31 डिसेंबर 1929 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं, डिरेक्टली आपला जो भारताचं स्वातंत्र्य आहे रावी नदीच्या काठी तो इन द बँक ऑफ द रावी, वी कॅन से इन द बँक ऑफ द रावी रिव्हर,
वी कॅन से पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, आपला जो फ्लॅग आहे, जो ट्राय कलर आहे, जो ट्राय कलर आपण जो तिरंगा बोलतो, आपला भारताचा झेंडा, तो त्यांनी फडकवला आणि फडकवल्यानंतर आपण बघू शकतो, की भारत स्वतंत्र झाला अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती. अशा प्रकारची घोषणा तिथे करण्यात आली होती आणि भारत स्वतंत्र झाला असं घोषणा तर नाही करण्यात आली, सॉरी. तर तिथे आपण 26 जानेवारी हा दिवस आपण इंडिपेंडन्स डे म्हणून स्वातंत्र्य करायचा अशा प्रकारचे तिथे डिक्लेअर झालं होतं किंवा तिथे सेलिब्रेट करणार अशा प्रकारचं तिथं ठाम मत झालं होतं, राइट? सो त्यानंतर व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड, त्यानंतर 26 जानेवारी 1930 हा म्हणजे हा जो दिवस आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून हा सेलिब्रेट करण्यात तिथे आला होता. सो सी, जो 26 January 1930, the people all over the country took the place for carrying out the freedom movement, which non-violent means to attain the independence of India. Everywhere in this country, the atmosphere was charged with this new spirit. म्हणजे बघा, हा संपूर्ण म्हणजे बेसिकली काय झालं, रावी नदीच्या काठी सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं, की भारताचा तिरंगा होता तो फडकवला. त्याच्यानंतर 26 जानेवारी हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून असं तिथे म्हणजे असं तिथे डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि की आपण आता मतलब आगे आज के बाद हम लोग 26 जनवरी ये दिन हम लोग इंडिपेंडेंस डे करके सेलिब्रेट करेंगे, ऐसा वहाँ पे बोला गया था. और उसी के साथ-साथ ऑन 26 जानेवारी 1930 म्हणजे 26 जानेवारी 1930 रोजी सगळ्यांनी प्रार्थना केल्या, सगळ्यांनी शपथ घेतली, की आपण आता भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि ते पण नॉन व्हायलेंटली म्हणजे अहिंसेने, बिना हिंसा करून आपण अ, भारताचं स्वातंत्र्य प्राप्त करणार आहोत. अशा प्रकारचे तिथे त्या सगळ्यांनी एक शपथ घेतली आणि शपथ घेण्यात आल्या आणि त्याचप्रमाणे तिथे घोषणाही करण्यात आली होती. आणि याच कारणामुळे बिकॉज ऑफ धिस थिंग आणि याच कारणामुळे संपूर्ण भारत किंवा पूर्ण इंडिया एक न्यूली चार्ज झालं होतं. बघा, एक त्यांना मोटिव्हेशन भेटलं होतं, न्यूली चार्ज झालं होतं, की येस, राइट नाऊ वी आर नॉट डिमांडिंग अवर स्मॉल स्मॉल थिंग्स. म्हणजे पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की पहिले आपण छोटे-छोटे आपले जे डिमांड होते ते कंप्लीट करून डायरेक्ट इंडिपेंडन्स म्हणजे कंप्लीट करून हळू-हळू आपले डिमांड्स कंप्लीट करून आपण इंडिपेंडन्स मिळवू, अशा प्रकारची आपली पॉलिसी होती. बट राइट नाऊ आता आपण डायरेक्टली ते सगळं काही विसरून आपण डायरेक्टली पूर्ण स्वराज्याची डिमांड आपण चालू केलेली होती आणि या डिमांडामुळे पूर्ण कंट्रीमध्ये एक नवीन जोश आलेला आणि नवीन नवीन जोश आलेला आपण बघू शकतो आणि अँड होल इंडियन्स वर चार्ज विथ दिस न्यू मोटिवेशन आणि त्या नवीन मोटिवेशनमुळे, नवीन जोशमुळे संपूर्ण भारत हा चार्ज झालेला होता आणि बघा, तो 26 जानेवारी 1930 इज दी वी कॅन से दी एक चार्जेबल डे आणि गेम चेंजिंग डे किंवा संपूर्ण कायापालट करणारा दिवस आपण बोलवतो, की 26 जानेवारी 1930. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस नो, यू गाइज कॅन आस्क मी एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस लेसन्स और रिगार्डिंग एनिथिंग एल्स. कोणताही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बोलू शकता आणि जर कळत असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस नो, यू गाइज कॅन आस्क मी द क्वेश्चन्स. ऑलराइट. या.